मी असं म्हणेन की 1990च्या दरम्यान जी एक प्रोसेस सुरुवात झाली होती, राजकारणाचं सोशलायझेशन आणि उमेदवारीचं सोशलायझेशन जे चाललं होतं आणि त्याच्यामध्ये लोकसभेचं कॉम्पोजिशन बदलत होतं. त्याच्यामध्ये मंडल आल्यानंतर लगेच आपल्याला प्रायव्हेटायझेशन आलं. प्रायव्हेटायझेशन नंतर आपल्याला असणारं रिलिजियस मुवमेंट, हिंदू एकता हे आपल्याला दिलं. हे माझ्या अंदाजानं जे सोशलायझेशन जे चाललं होतं त्या सोशलायझेशनला थांबवण्यासाठी चाललेले सगळे प्रयोग होते. त्याचा आता अंत होतोय असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि पुन्हा सत्तेचं सोशलायझेशन आणि उमेदवारीचं सोशलायझेशन ही प्रक्रिया पुन्हा सुरुवात झाली आणि यातून बदल हा होणार. स्वतःच्या आयडियॉलॉजीला स्टिक राहणारे जे पक्ष आहेत, म्हणजे RSS हिंदुत्वाला स्टिकअप आहे आणि त्याच्याचबरोबर वैदिकतेला स्टिकअप आहे, त्याच्यातून ब्राह्मणशाहीला स्टिकअप आहे, अशी जी एक सिस्टम आहे. त्याच्याच बाजूला काँग्रेस, NCP आणि थोड्या प्रमाणात उद्धव ठाकरे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. हे दंडुलकीशाहीला जे टिकून आहेत त्या सगळ्यांचं असणारं बदलाची प्रक्रिया आता त्यांना सहन करावी लागेल, आणावी लागेल आणि तेव्हाच कुठे ते पूर्वीसारखे मेजॉरिटीमध्ये जे राजकारण करत होते ते त्या ठिकाणी करावं लागेल.